टुडेज आवर फर्स्ट फ्रेज इज कट टू द चेज. याचा अर्थ थेट मुद्द्यावर या, वेळ वाया न घालवता सरळ सांगा, मुख्य गोष्ट सांगा. फॉर एक्झाम्पल, विजडम इजंट अबाउट लॉंग स्पीचेस, इट्स अबाउट नोईंग वेन टू कट टू द चेज. याचा अर्थ खरं शहाणपण मोठे मोठे भाषणं देण्यात नाही आहे, तर हे समजून घेण्यात आहे की थेट सरळ सरळ कसं बोलायचं. लाईफ इज शॉर्ट, सो कट टू द चेज अँड से व्हॉट ट्रूली मॅटर्स. जीवन खूप लहान आहे, सो थेट मुद्द्यावर ये आणि जे महत्त्वाचं आहे ते सांग. आवर नेक्स्ट फ्रेज इज क्लेम युअर स्पेस. क्लेम युअर स्पेस मीन्स स्वतःचे स्थान ठामपणे मागणे, स्वतःची ओळख जपणे, आत्मविश्वासाने उभे राहणे. इन अ नॉयझी वर्ल्ड, क्लेमिंग युअर स्पेस इज अन ॲक्ट ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे या गोंधळाच्या दुनियेमध्ये स्वतःचं स्थान मागणे म्हणजे स्वतःचा आदर करण्यासारखे आहे. यू डोंट नीड परमिशन टू क्लेम युअर स्पेस. युअर कॉन्फिडन्स इज युअर एंट्री पास. तुम्हाला तुमचं स्वतःचं स्थान मागण्यासाठी परमिशनची आवश्यकता नाही. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची एंट्री पास आहे. आवर थर्ड फ्रेज इज कॅरी द टॉर्च. कॅरी द टॉर्च मीन्स परंपरा पुढे चालवणे, जबाबदारी पुढे नेणे, प्रेरणा जिवंत ठेवणे. फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅरी द टॉर्च यू लाईट द वे फॉर दोज बिहाइंड यू. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी परंपरा चालू ठेवता तेव्हा तुम्ही मागे येणाऱ्यांसाठी तो जो रस्ता आहे तो प्रकाशित करता. ग्रेटनेस इजंट स्टार्टिंग फायर्स, इट्स कॅरिंग द टॉर्च विदाउट लेटिंग इट फेड. खरी महानता ही मशाल पेटवण्यात नाही, तर ती मशाल विझू न देता पुढे नेण्यात आहे. आवर नेक्स्ट फ्रेज इज चेंज द नरेटिव्ह. चेंज द नरेटिव्ह मीन्स गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे, नकारात्मक कथा बदलणे. यू डोंट नीड अ लाईफ, जस्ट चेंज द नरेटिव्ह. तुम्हाला नवीन जीवनाची आवश्यकता नाही, फक्त जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. चेंज द नरेटिव्ह अँड एव्हरीथिंग दॅट फॉलोज शिफ्ट्स. तुम्ही नरेटिव्ह बदला, दृष्टिकोन बदला आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक बदलतील. अँड आवर लास्ट फ्रेज इज काउंट ऑन. काउंट ऑन मीन्स विश्वास ठेवणे, अवलंबून राहणे किंवा निश्चित समजणे. फॉर एक्झाम्पल, यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी वेन यू नीड सपोर्ट. जेव्हा तुम्हाला सपोर्टची आवश्यकता पडेल तुम्ही नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवू शकता. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.